आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, महिलांना आता जर जानेवारीचा हप्ता घ्यायचा असेल तर महिलांना हे 4 कागदपत्र जमा करावे लागतील, नाहीतर महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही। तुम्हाला माहिती आहे जानेवारीचा हप्ता जो महिलांना दिला जातोय तो 2100 प्रमाणे आणि दुप्पट पैसे सुद्धा 4 नियमांमुळे महिलांना दिले जात आहे। म्हणून तुम्हाला 4200 रुपयाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करावेच लागतील। जर तुम्ही 4 कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता देखील मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही। सर्वात प्रथम आपण पाहूया की हे 4 कागदपत्र कोणते असणार आहे आणि तुम्हाला का जमा करावं लागतंय। तुम्ही ऑलरेडी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तर तुम्हाला हे 4 कागदपत्राची मागणी कशामुळे होते आणि कोणासाठी केले जाते। तर सर्वात मोठी बातमी आताची आली आहे, तुम्ही आताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलो आहे। तर सर्वात प्रथम आपण पाहूया की लाडक्या बहिणीने 4 कागदपत्राची मागणी केली आहे, तरी 4 कागदपत्राची जी मागणी केलेली आहे 2025 आता सुरू झालेला आहे। तर नवीन वर्षासाठी म्हणजे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये वाटप सुरू होणार आहे। तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये भेटत होते, तर आता ही स्कीम वाढून 1500 वरने 2100 वर आलेली आहे। तर आता 2100चा लाभ तुम्हाला जानेवारी पासून दिला जातोय। तर जानेवारी पासून लाभ देण्यासाठी बहिणींना 2,40,00,000 बहिणींना आतापर्यंत लाभ भेटला आहे। तर आता या वर्षामध्ये लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे, म्हणजे पूर्वी त्यांना 2,34,00,000 होतं, आता 2,40,00,000 महिला झालेल्या आहेत। असंच आता या वर्षामध्ये या हप्त्यामध्ये जानेवारीचा जो हप्ता वाटप होणार आहे यामध्ये महिलांची संख्या अजून वाढल्यामुळे तर महिलांची आता छाननी केली जाणार आहे। ज्या महिलांकडे हे 4 कागदपत्र असतील त्यांनाच हे 4 म्हणजे त्यांना ज्या जानेवारीचा हप्ता दिला जाईल, नाहीतर हप्ता दिला जाणार नाही। म्हणून तुम्ही लवकरात लवकर जर तुम्हाला या योजनेचा लाभ पुढे पण घ्यायचा असेल आणि या जानेवारीचा जरी हप्ता तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही सादर करा हे 4 कागदपत्र, नाहीतर तुम्हाला कागदपत्र सादर केलं नाही तर लवकरच तुम्हाला पैसे जे वाटप होणारे जानेवारीचे ते तुम्हाला मिळणार नाही आणि यापुढे एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही। म्हणून आताच्या आता हे 4 कागदपत्र जमा करून घ्या आणि लगेच तुमचा हप्ता देखील कंटिन्यू सुरू राहील आणि लगेच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत, ते सुद्धा 4200। मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की 4 नवीन नियम लागू झालेले आहे महाराष्ट्रात, त्याच्या कारणामुळे आता लाडक्या बहिणींना 4 कागदपत्र जमा करावं लागतंय। आणि ज्यांना 4 नियमांबद्दल माहीत नसेल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तो आय बटनला जाऊन क्लिक करून तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता। पण सर्वात प्रथम आपण पाहूया की हे 4 कागदपत्र कोणते आणि कोणाला हे 4 कागदपत्र जमा करावे लागतील आणि कोणासाठी हे नियम लागू केलेले आहे। तर सर्वांना जे 4 कागदपत्र जमा करावे लागतील, कारण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा नवीन वर्षाचा अपडेट केला नसेल, आता फॉर्म तुम्हाला अपडेट होतोय तर तुम्हाला स्वतःहून अपडेट करायची काही गरज नाही, फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करून द्या, तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही। तुमच्या मिनी ब्रँचमध्ये तुम्ही जिथून फॉर्म भरला असेल त्यांच्याकडे किंवा अंगणवाडी सेविकांकडे हे 4 कागदपत्र आत्ताचे आता जमा करून घ्या, तरच तुम्हाला पुढचे हप्ता मिळणार आहे। आणि 1500 वरनं आता ही स्कीम 2100 वर आलेली आहे, तर तुम्हाला 4200 रुपये कशामुळे, तो जो नियम लागू झाला आहे, नियम लागू झाल्यामुळे तुम्हाला 4200 रुपये देण्यात आलेले आहे। ठीक आहे, पटापट आपण पाहूया की 4 कागदपत्र कोणते आहे आणि कसं तुम्ही त्याला जमा करू शकता आणि जर तुमच्याकडे 4 कागदपत्र अवेलेबल नसतील तर कसं तुम्ही मिळवू शकता, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पूर्ण डिटेलवर तुम्हाला सांगतो। ठीक आहे, सर्वात प्रथम आपण पाहूया हे 4 कागदपत्र कोणते आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता भेटला का, जो डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तर पटापट आपण पाहूया की लाडकी बहीणसाठी हे 4 कागदपत्र कोणकोणते जोडायचे आणि कुठं जमा करायचे आणि कसं त्यांचा तुम्ही फॉर्म भरून उपलब्ध करून घेऊ शकता। तर पटापट तुम्हाला दाखवतोय 4 कागदपत्र कोणते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना हे आश्वासन देतो की जानेवारीचा हप्ता 2100 प्रमाणे जमा करणार आहोत। ठीक आहे, सर्व महिलांना जे आता पैसे जमा होणारे लाडकी बहीण योजनेचे 2100 प्रमाणेच तुमच्या खात्यात जमा होणारे, फक्त
महिलांनी हे 4 कागदपत्र जमा करा, सर्व बहिणींना यांचा लाभ भेटणार आहे. बघा, सर्वांना याचा लाभ मी देतो. फक्त बहिणींनी हे 4 कागदपत्र जमा करा, सर्वांना याचा लाभ देतो. कारण या योजनेच्या माध्यमातून भरपूर अशा घटना आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म सुद्धा भरलेले आहेत. म्हणून या अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी म्हणजे एका व्यक्तीने 50 फॉर्म भरून 50 फॉर्मचे पैसे वसूल त्यांनी केलेले आहे. पण आता ते 1500 प्रमाणे वसूल केलेले आहे आणि असा व्यक्ती सापडले सुद्धा आहे. पण आता असा गोंधळ व्हायला नको म्हणून सरकारने हे 4 नवीन जे कागदपत्र दिलेले आहे ते अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला जमा करणे. जर तुम्ही हे जमा केले नाही म्हणून तुम्हाला सुद्धा त्या 50 फॉर्म जसं भरलंय त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकण्यात येणार आहे, जर तुम्ही 4 कागदपत्र जमा केले नाही. आणि आता हे 1500 नाही, आता ही 2100 वर स्कीम आली आहे. म्हणजे सरकारला मोठा फटका यावर बसणार आहे. म्हणून तातडीची सूचना देण्यात आलेली आहे. म्हणून महिलांना अर्जंट हे काम करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व काम सोडा, सर्वात आधी तुम्ही हे काम करा, तरच तुम्हाला लाडकी बहीणचा पुढचा हप्ता मिळणार आहे. तर पटापट तुम्हाला सांगतो कोणकोणते कागदपत्र आहे आणि ते कागदपत्र तुम्ही कसं जमा करू शकता. ठीक आहे, सर्वात प्रथम जे कागदपत्र असणार आहे ते तुम्हाला आताच दाखवतो. इथं पाहू शकता तुम्ही. सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला आता पहिला कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम. कारण म्हणजे तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे. कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे दरवर्ष इन्कम चेंज होत राहतं. या वर्षाचं 2024चा तुम्ही फॉर्म भरलाय लाडक्या बहीण योजनेचा, पण आता 2025 चालू झालंय. म्हणून 2025चं तुमचं इन्कम असणे खूप गरजेचं आहे. जर तुमचं 2025चं इन्कम तुम्ही सरकारला जमा केलं नाही, या 4 कागदपत्रांपैकी हे पहिलं कागद सर्वात महत्त्वाचं असणार आहे. आणि 3 कागदपत्र पण महत्त्वाचे, पण सर्वात प्रथम तुम्हाला इन्कमचे प्रूफ द्यावंच लागणार, ते पण 2025चे. तुम्हाला माहिती आहे आता 2025 चालू झाला. आता यावरनं सरकारला एक मोठा आकडा समोर येणार आहे. भरपूर अशा महिला आहेत त्यांनी इन्कम कास्ट जोडलेला नाही, पण आता याला सर्वप्रथम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आता जानेवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इन्कमचे प्रूफ जमा करावंच लागणार, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे. ते पण 2025चे. जुनं इन्कम चालणार नाही. आणि तुमचं इन्कमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. हे पण लक्षात घ्यायचं. तुम्ही इन्कम कार्डचं तुमचं जे उत्पन्न येतं ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाईल. नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. ठीक आहे, कारण बघा तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चेक होणार आहे. आता ऑनलाईन तुम्ही जसंही ते अपलोड करणार तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल, ते पण 2025 असणे गरजेचं आहे. ठीक आहे, हे पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी. आता दुसरं कागदपत्र दाखवतो. दुसरं जे कागदपत्र असणार आहे, ठीक आहे, दुसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड. ज्याचं कारण म्हणजे याचं कारण काय झालं तुम्हाला माहीत आहे की आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेला आहे. आता पॅन कार्ड द्यायची गरज का पडली? कारण तुम्हाला माहिती आहे आता पहिलं जे जुनं पॅन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आता नवीन चालू झालेलं आहे. पॅन कार्ड 2.0 नवीन लॉन्च झालेलं आहे. आता 3 का 4च महिने झाले याला, 3-4 महिन्यापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे. तर हे पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे. समजतंय कुठं जमा करायचं ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. हे पॅन कार्ड आणि पहिलं म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ, असे 2 कागदपत्र जमा करायचे आणि आणखीन 2 कागदपत्र ते तुम्हाला पुढे सांगतो. पण हे 2 कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे. आणि हे कसं तुम्हाला पॅन कार्ड 2.0 भेटणार आहे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे, ते कसं तुम्ही मिळवू शकता त्यावर पण मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे, आता बघा याचं काय झालं की पॅन कार्ड का जमा करावं लागतंय, तुम्हाला हे पॅन कार्ड जमा करावं लागणार आहे. हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचं आहे. समजतंय का? 4 कागदपत्रांपैकी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे इन्कमचं प्रूफ आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालंय ते, हे 2 कागदपत्रांचे झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे. ठीक आहे, आता तिसरं तुम्हाला कागदपत्र दाखवतो. तिसरं कुठलं कागद असणार आहे बघा इथं पाहू शकता तुम्ही. तिसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं, म्हणजे तुमचं रेशन कार्ड. कारण आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालं आहे. बघा भरपूर जो गोंधळ होतो या रेशन कार्डमुळेच होतोय. भरपूर अशा फॅमिली आहेत ज्यांनी सेपरेट रेशन कार्ड करून घेतलेलं आहे.
तर सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म भरताना त्यांनी काय केलंय की एक सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे त्यांनी 10 फॉर्म सुद्धा भरून दिले, ठीक आहे. यामुळेच 15 फॉर्म सुद्धा भरले. लाडक्या बहिणींचा एक व्यक्तीच्या नावावर 10 फॉर्म, 15 फॉर्म, 4 फॉर्म भरले, 5 फॉर्म भरले, असं काही आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आता रेशन कार्ड सुद्धा बघा इथं काय माहिती आली आहे, आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालेलं आहे. बघा ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल, कदाचित जर तुम्हाला माहीत नसेल तर ही नवीन जी योजना येते हे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. इथं पाहू शकता तुम्ही एक लाल बटन दिसतोय सबस्क्राईबचा, तो बटन दाबून ठेवा. कारण की जेव्हा रेशन कार्ड डिजिटल झालं तेव्हा ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की रेशन कार्ड डिजिटल होणारे कसं करता येईल ते पण सांगितलंय, ठीक आहे. आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे त्या लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी सेविकांकडे, ठीक आहे. तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे, म्हणजे याचं मेन कारण काय, रेशन कार्डचं डिजिटलच का मागताय, कारण त्यावर तुमचं किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहे ते जमा करायचं आहे. बघा म्हणजे एका व्यक्तीने एक महिलाने लाडकी बहीणसाठी एकाच महिलाने लाभ घेतला पाहिजे, त्यासाठी डिजिटल झालेला आहे. आणि डिजिटल झाल्यामुळे सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ होणार नाही, सर्व काही ऑनलाईनच दिसणार आहे. म्हणून तुम्हाला आता रेशन कार्ड जे ऑनलाईन डिजिटल बनलंय तेच तुम्हाला द्यायचं आहे, ठीक आहे. आता शेवटचं जे राहिलं आहे कागदपत्र ते पाहण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी खूप मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो. शेवटचं कागदपत्र पाहू शकता तुम्ही आता, ते म्हणजे चौथं कागदपत्र जे, ठीक आहे. चौथं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल. बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की लाईट बिलची गरज का पडते, जिथं पण सरकारी कुठली स्कीम असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते. आता लाईट बिल त्यांनी का आणलं, या 4 नियमांमध्ये लाईट बिलचं काय गरज पडली तर पाहू शकता, कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने. बघा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या 50 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. म्हणून लाईट बिल जर तुम्ही त्याला जोडलं तर असा एकच फॉर्म भरता येईल, अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींचं. आणि जर कोणी भरलेलं असेल लाईट बिल जर त्यांनी जॉईन करायचं सांगितलंय, म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि खरोखर जी महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना त्यांचा लाभ मिळेल, म्हणून लाईट बिलची अट त्यांनी घातलेली आहे. सर्वात मोठी अपडेट आहे आताची. लाईट बिल त्यांनी का दिलंय की एकच व्यक्ती लाईट बिलवर फॉर्म भरू शकते एका कुटुंबात, समजतंय का, एका कुटुंबात 1 किंवा 2 व्यक्ती याचा फॉर्म भरू शकता, पण त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये असणे गरजेचं आहे, ठीक आहे. आता लाईट बिल का दिलं की एका व्यक्तीच्या नावावर लाईट बिल येतं, म्हणजे घरचा मुखिया जो असतो ना त्याच्या नावावर लाईट बिल येतं. त्या लाईट बिलच्या माध्यमातून त्यांना कळून जाईल की कोणाच्या घरात किती व्यक्ती आहेत, ते सर्व काही त्यांना लाईट बिलच्या माध्यमातून समजून जातं. म्हणून त्यांनी ऑनलाईन अपलोड करताना लाईट बिलचं झेरॉक्स सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. असं हे 4 कागदपत्र सरकारकडे जमा करायचं आहे. ते कसं करणार तुम्ही, अंगणवाडीच्या सेविकांकडे ते तुम्हाला झेरॉक्स करून द्यायचं आहे आणि बस तुमचं फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही. ते ऑलरेडी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म वगैरे दिलेले आहेत. फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करायचे. जसंही तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे, ठीक आहे. लवकरात लवकर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.